नमस्कार मैत्रिणींनो, कविताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। त्यासाठी आपण हा पालक आता धुवून घेतलेला आहे। आता हा एक उकळी आणून घेऊ। पालकामध्ये आपण आता हे पालक बुडवीत पाणी घातलेलं आहे। आता याला एक उकळी आणून घेऊ। आता हे पालक आपला एक उकळी आणून घेतलेली आहे आपण। आता हे मी थंड बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, याच्यामध्ये टाकू। थंड बर्फाच्या पाण्यात टाकलं का पालक तो हिरवागार राहतो, भाजीला कलर चांगला येतो। आता हा आपण पाण्यात टाकून थंड करून घेऊ। पण आता थंड केलेला पालक मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे। त्याच्यामध्ये एक मिरची, अद्रकाचा तुकडा आणि लसूण हे घालून आहे ना, हे बारीक करून घेऊ पालक। आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। आता याच्यामध्येच आपण जिरे, तमालपत्र टाकून घेऊ। जिरे चांगले फुलले का त्याच्यात कांदा टाकू। आता कांदा आपला परतून झाला आहे, यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो मऊ होईपर्यंत, शिजूपर्यंत परतून घेऊ। आता टोमॅटोने परतून झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ। मसाल्यामध्ये हळद, अर्धा चमचा लाल तिखट, एक मिरची आपण वाटणामध्ये घातली होती त्याच्यामुळे तिखट बेतानीच घालायचं, आणि थोडासा गरम मसाला। मसाले आता आपण परतून घेऊ। आता परतून झाले, यामध्येच आपण थोडं मीठ घालून घेऊ। थोडंसं पाणी टाकू आणि मसाला शिजवून घेऊ। तेल सुटेपर्यंत शिजवून द्यायचं। हे मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे, याच्यामध्ये पालक प्युरी टाकून घेऊ। कलर पहा किती छान आला आहे, एकदम हिरवागार कलर आला आहे पालकाला। याच्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकू। कसुरी मेथीने भाजीला टेस्ट पण येते आणि वास पण छान होतो। आता ही उकळून देऊ भाजी। आता आपल्या पालकाच्या भाजीला उकळी आली आहे। आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊ। पनीर टाकून थोडं उकळून देऊ। पनीरची भाजी तयार। आता याच्यावरतून आपण घरगुती साईची मलाई केलेली ती टाकून घेऊ। तुम्ही पण करून पहा, अशा प्रकारे पनीरची भाजी खूप छान होते। असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।